बंटी बबलीने बचत गटांना कोट्यवधीचा चुना लावून केले पलायन। गावामध्ये महिलांचे बचत गट तयार करून त्यांच्या नावावरून बँकेतून कर्ज काढून सदर रक्कम सलमा बेगम व शेख मुजाहिद या पती पत्नीच्या जोडीने अगदी बंटी बबली या सिनेमातील बंटी बबलीप्रमाणे 16 फायनान्स कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपये घेऊन पसार झाल्याने बचत गटातील महिलांना न घेतलेल्या बँकेचे कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली आहे। आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांनी या बंटी बबलीचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून फसवणुकीची रक्कम वसूल करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेंबाळपिंपरी येथील शेकडो महिलांनी केली आहे। प्रायव्हेट फायनान्स कंपनी व सलमा बेगम उर्फ पिंकी तसेच तिचा पती शेख मुजाहिद शेख वहीद राहणार शेंबाळपिंपरी यांनी संगनमत करून शेंबाळपिंपरी गावामध्ये व परिसरामध्ये महिलांचे गट तयार करून कोट्यवधी रुपयांचे वाटप केले व त्यांचा अध्यक्ष सलमा बेगम शेख मुजाहिद उर्फ पिंकी शेख मुजाहिद शेख वहीद हे बचत गटातील महिलांना बँकेतून कर्ज काढून देत होते, परंतु सदर कर्जाची रक्कम ही बंटी बबली स्वतःकडेच ठेवत होते। असे बँकेतून कर्ज काढणे आणि बँकेतील रक्कम कर्जदाराला न देता स्वतःकडे ठेवणे असे प्रकार करत 16 मायक्रो फायनान्स कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपये उचलण्यात आले आणि मोठ्या शिताफीने या दोघा बंटी बबलीने करोडोची रक्कम घेऊन गावातून पलायन केले आहे। आता त्यांचा शोध कुठेही लागत नसल्याने आणि न घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा हप्ता बँकेत भरण्याची वेळ शेकडो बचत गटातील महिलांवर येऊन ठेवली आहे। मोलमजुरी करणाऱ्या या महिलांवर ही पाळी आल्याने त्यांनी या बंटी बबलीचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला आणि एका पाठोपाठ एक या बंटी बबलीचे पीडितांनी एकत्र येऊन याबाबत न्याय मागण्यासाठी आणि झालेल्या फसवणुकीची रक्कम वसूल व्हावी व बंटी बबलीचा शोध घेऊन न्याय मिळावा आणि या फसवणूक प्रकरणी बंटी बबलीसह त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी शेंबाळपिंपरी व परिसरातील शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना ते पुसद येथे एका शांतता समितीच्या बैठकीत आले असताना निवेदनातून केली आहे। घडलेली आपबीती सुद्धा जिल्हाधिकारी यांना महिलांनी सांगितली। जिल्हाधिकारी यांनी सुद्धा त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी या बंटी बबलीने किती बचत गटांना चुना लावला याबाबत संपूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे। बचत गटांना कर्ज काढून देतो म्हणून कर्ज मिळाल्यानंतर स्वतःकडे रक्कम ठेवणे किंवा कर्ज काढण्यासाठी बचत गटांकडून पैसे घेणे हा कायद्याने गुन्हा आहे। असे जर प्रकार कुठे घडत असतील तर त्याला वेळीच आवर घाला आणि अशांवर जिल्हाधिकारी किंवा गटविकास अधिकारी तसेच पोलीस स्टेशन यांना माहिती देऊन अशा बंटी बबलींपासून सावध रहा असे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून केले जात आहे। तसेच महिलांनी सदर निवेदनाची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी आपल्या निवेदनाद्वारे गृहमंत्री खासदार संजय देशमुख, आमदार इंद्रनील नाईक, विभागीय पोलीस अधिकारी अमरावती, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्याकडे सुद्धा केली आहे। मी शेंबाळपिंपरी राहणार शेंबाळपिंपरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ इथून बोलत आहे। आमच्या इथे 16 फायनान्स कंपन्यांनी फ्रॉड केलेला आहे आणि ते फ्रॉडमध्ये म्हणजे सलमा शेख मुजाहिद उर्फ पिंकी या महिलांनी आमच्याबरोबर धोकाधडी केली आणि फसवणूक केली। आमचे अंगठे घेऊन आम्हाला मुलगा नसला तरी कोणता पण मुलगा सोबत न्यायची आणि लोन करून घ्यायची आणि सोबत बँकेत तिचा नवरा पाठवायची। तिचा नवरा पैसे काढेपर्यंत सोबत राहायचा। नंतर मग म्हणायचा मामी इधर लाव पैसे, 2000 रुपये द्यायचा आणि बाजूला करायचा। जर कधी आपण म्हणलं ना मला अर्जंट काम आहे लोनचं तर म्हणायचा मामी पुढच्या लोनमध्ये तुम्हाला देतो म्हणायचा। असं करून करून त्यानं 4-8 गटचं लोन मला उचलून माझ्याकडून घेतलं पण मला एक पण दिलं नाही आणि असं करून ती या गेल्या शनिवारी इथून निघून पळून गेली। आता सांगा आम्हाला पैसे भरणं म्हणजे मुश्किल आहे ना। आम्ही 150 रुपये रोजानं मजुरी करणार महिला आहे, आमच्याकडून पैसा भरल्या जात नाही आणि याची कारवाई तुरंत कोणीतरी करावी अशी आमची महिलाची मदत करायची। नमस्कार। गट किती रुपयाचा होता? गट म्हणलं म्हणजे 40-45 हजाराचा। त्याच्यापैकी तुम्हाला काही पैसे भेटले का नाही? आम्हाला पैसे भेटले नाही। पूर्ण 40,000 रुपये त्यांनीच घेतले। 40,000 रुपये घेतले त्यातले आणि दुसऱ्या गटातले लावला लोन तर पैसे तुम्हाला भरायला लावले आणि आता आम्हाला पैसे भरायला लावले। तर आता साहेब लोक आम्हाला सारखे फोन करतात तर आम्ही म्हणलं साहेब तुमची मीटिंग जिथे बसत होती सलमाबाईच्या इथं तिथं तुम्ही मागा। तर त्यानं आमचं नामोनिशाण काही ठेवलं नाही। आम्हाला पण हप्ते पण माहीत नाही की किती भरायचे आहेत ते तीच भरत होती। आता भरता भरता तिला काय माहिती ते आमचे सगळे कागदपत्र तिच्याजवळ आहेत आणि ते सगळे घेऊन रफू चक्कर झाली।